आंबेडकरवादी संघटनेचे अध्यक्ष बुद्धभूषण शिंदे सर आणि कोऑर्डिनेटर बिपिन कदम सर या काही दिवसांपूर्वीच भेट दिली होती आणि आपण त्यांच्याकडून आढावा घेतला होता त्यांच्या संघटनेच्या कामाचा। जी 2 महिन्यापासून जी तयारी सुरू झालेली त्या तयारीचा आज सांगता समारोप होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे। ती तयारी आज कशा प्रकारे झालेली आहे हे आज आपण इथे सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे। त्यावेळी तुम्हाला 6 डिसेंबरला कशा प्रकारे यायचं आहे आणि 6 डिसेंबरचं दिवसभराचं नियोजन कसं असेल आज हे आपण या बैठकीमध्ये सर्वांना सांगितलेलं आहे। मी असं सुचवलं की ज्या खाऊ वाटप करणाऱ्या गाड्या येतात, ज्या ओला खाऊ वाटप केला जातो त्या सर्व संस्थांचे नंबर आम्ही गेल्या वर्षी घेतले होते आणि त्यांच्यापर्यंत आम्ही 1 to 1 पोहोचलो, त्यांना माहिती दिली। आपलं जे पत्रक जसं गेल्या वेळेस मी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही एक पत्रक बनवलेलं आहे आणि त्या अशा सगळ्या संस्था संघटना आहेत त्यांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही ओला खाऊ न देता, म्हणजे ओला खाऊ हा प्रवासामध्ये आंबला जातो, शिळा होतो आणि लोक तो खाऊ तिथेच हातात घेतात, पण काहींना ते मग शिळं अन्न असेल तर ते तिथल्या तिथे टाकलं जातं। अशा अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून आम्ही सुका खाऊ देण्यावरती भर करण्याचा मी त्यांना प्रयत्न केलेला आहे, सगळ्यांना विनंती केलेली आहे। जय भीम। जय भीम। मी लॉकडाऊनच्या आधीपासून इथे संघटनेमध्ये जॉईन झाली आहे। म्हणजे समजा 18मध्ये जॉईन झाली। 2018मध्ये जॉईन झालं। हां, 18मध्ये जॉईन झाली आणि खूप म्हणजे एकदम उत्साह वाटतो की इथे संघटनेमध्ये जॉईन झाल्यानंतर। प्रत्येक वेळेला 4 वर्ष मी उत्साहाने येते आणि माझं बघून दुसरी मुलंही प्रेरित होतात, चांगलं वाटतं। आणि काय सांगू, मला सांगण्याला पण शब्द राहिलेले नाही। ज्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबरला त्यांना एक ठराविक पोल दिलेले असतात आणि त्या पोलवर कार्यरत असताना त्यांना संघटनेमार्फत कोणत्या सूचना दिलेल्या असतात। माझं नाव अमोल पवार, मी गेले 4 वर्ष आपल्या संघटनेशी जॉईंड आहे। मला आपल्या संघटनेबद्दल असं सांगण्यात येईल की आपली संघटना आपलं एक कुटुंब आहे। आपलं कुटुंबासारखं आपलं सगळं काही करत असते, सगळ्यांचं देखभाल येणं। आपण जेव्हा 6 डिसेंबरला येतो चैत्यभूमीला तेव्हा आपला परिसर खूप चांगला स्वच्छ असतो, पण काही कारणास्तव तो सगळे जे येणारे असतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी ते सर्व लांबून येणार असतात, तर काही गोष्टी थोड्या खराबसुद्धा होतात। तर त्या आपण क्लीन करण्याचा आम्ही आंबेडकरवादी गेल्या काही वर्षांपासून ते काम करत आहोत। आपल्यासोबत आहे सुशांत डोळस, जे आपल्या आंबेडकरवादी संघटनेचे संघटक आणि माझे खूप खास मित्र आहेत। तर मी तुम्हाला जे सांगितलं त्यापेक्षा सुशांतच बघूया ना आपल्याला काय सांगतोय। माझं नाव सुशांत डोळस, अत्यंत मी 3 वर्षापासून या आंबेडकरवादी म्हणून काम करतो। खूप आनंदाचं म्हणजे खूप काही सांगू वाटतं की मला कौतुक होतं की म्हणजे सर्व भीमाची नेकरं या ठिकाणी म्हणजे एकत्र येऊन सगळे काम करतात। कचरा उचलणं तर म्हणजे काम नाही आहे, पण कचराची उचलणं ही आपली काळजी घेणं आणि बाबासाहेबांची चळवळ पार काढणं ही अत्यंत माझ्या मते खूप आनंदाची गोष्ट आहे। आंबेडकरवादी संघटनेचे अजून एक संघटक आपल्या सोबत आहेत। असं वाटत नाही की हे लोक म्हणजे माझ्यापासून म्हणजे वेगळे आहेत, दुसऱ्या सेंटरमधून येतात, तर खूप चांगल्या पद्धतीने राहतात आणि माझी एक फॅमिली वाटते। मला ह्यांच्यासोबत यायला खूप मस्त वाटतं, मीटिंग अटेंड करायला खूप आवडतं। तसंच 6 डिसेंबरला मी जे काम करते त्याच्याने मला थोडाही थकवा वाटत नाही। खूप चांगलं वाटतं की मी काहीतरी म्हणजे बाबासाहेबांसाठी थोडं तरी काहीतरी मी काम करत आहे। जसं बाबासाहेबांनी आम्हाला खूप काही दिलेलं आहे, स्त्रियांसाठी नोकरीचं, परत गर्भधर असल्या तर खूप म्हणजे 6 महिने सुट्ट्या, तर त्याच्यासाठी थोडं तरी मी काहीतरी काम करते, ह्याचा मला खूप अभिमान वाटतो। आपल्यासोबत आंबेडकरवादी संघटनेचे काही संघटक आहेत, ज्यामध्ये प्रफुल्ल जाधव आणि अभिरथ गायकवाड सर प्रामुख्याने आपल्याशी संवाद साधणार आहेत। जय भीम सर। जय भीम। सर, तुम्ही या संघटनेला कधी जॉईन केलं? 2016 पासून आम्ही या संघटनेमध्ये कार्यरत आहोत। सुरुवातीचे जे 2016ला जे चालू केलं, गोरेगावमधून प्रामुख्याने सुरुवात झाली याची आणि सुरुवातीला 100 मुलांपासून सुरुवात झालेलं हे कार्य आता त्याचं रूपांतर म्हणजे ना एका छोट्याशा बीजाचं रूपांतर वृक्षामध्ये तसं होत आहे। आज प्रवास केला, हा 8 वर्षाचा प्रवास एवढा खडतर होता। या 8 वर्षांमध्ये संघटक भरपूर वाढीस आले, संघटनेचं भरपूर काम झालेलं आहे।
आमच्याकडे आपल्या संस्थेची PPT आहे. त्या PPTमध्ये आपण इत्थंभूत माहिती संस्थेची आपण दिलेली आहे. तरी पण आपल्याला जर माहिती हवी असेल तर आम्ही आपल्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला जी काही माहिती असेल ते आम्ही तुम्हाला पुरवू. स्वयंशिस्ती या, संयम पाळा, स्वच्छता राखा. आपली भूमी, चैत्यभूमी, स्वच्छ भूमी. आम्ही आंबेडकरवादी.